ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान मुंबईहून बारामतीला जाताना लँडिंग वेळी क्रॅश झालं। या विमान अपघातात अजित पवार यांच्यासोबत 5 जणांचा मृत्यू झाला। अजित पवार यांच्याप्रमाणेच गोपीनाथ मुंडे, विनायक मेटे यांचं अपघाती निधन झाल्यानं महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला। अजित पवार यांच्या विमानाचा अपघात सकाळी 8:46 झाला। केंद्रात 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली होती। मंत्रिपद मिळाल्यानंतर गोपीनाथ मुंडे बीडला येण्यासाठी निघाले। गोपीनाथ मुंडे यांच्या वाहनाला भरधाव कारनं धडक दिली आणि यातच त्यांचं निधन झालं। महाराष्ट्राला हा धक्का 3 जून 2014 रोजी बसला होता। गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानं बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला। विनायक मेटे यांनी शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी राज्यभर आक्रमकपणे काम केले। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून विनायक मेटे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिले। मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी मुंबईला जात असताना विनायक मेटे यांच्या कारचा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाला। विनायक मेटे यांच्या कारचा अपघात 14 ऑगस्ट 2022 झाला आणि या अपघातात विनायक मेटे यांचं निधन झालं। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद अजितदादा पवार यांनी 6 वेळा भूषवलं। महाराष्ट्राचे वित्त मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं। राज्याची आर्थिक शिस्त कायम राहावी यासाठी ते आग्रही असायचे। अजित पवार यांनी निवडणुकीच्या राजकारणात लोकसभेचे खासदार म्हणून प्रवेश केला। खासदारपद भूषवल्यानंतर अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले। अजित पवार मुंबईतील काम आटोपून आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीला निघाले होते। बारामती तालुक्यात त्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र बारामती विमानतळावरील दृश्यमानता कमी असल्यानं विमान लँडिंग करण्याचा पहिला प्रयत्न फसला। त्यानंतर पायलटनं मोठा वळसा घालून पुढील लँडिंगचा प्रयत्न केला, मात्र दुसरा प्रयत्न देखील अपयशी ठरला। दुसऱ्या प्रयत्नात अजित पवार यांचं विमान रनवेवर उतरू शकलं नाही आणि यातच त्यांचं निधन झालं।